अविश्वसनीय, तुर्तास एवढंच बोलून विधानसभेचे रिझल्ट ज्यावेळेस लागले तेव्हापासून गायब झालेले राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि तेथे संबोधन केलं। त्यामध्ये त्यांनी काही पॉइंट बोलले, त्याच पॉइंटच्या दोन्ही बाजू आपण आता डिस्कस करणार आहोत व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज ठाकरे हे जवळपास जेव्हा रिझल्ट लागला त्यानंतर ह्या ज्या काही सरकार बनवण्याच्या घडामोडी घडल्या, पालकमंत्रीपद ठरवण्यामध्ये जे काही घोळ झाले, त्यानंतर आज राज ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या आणि पुढच्या मनसेच्या भवितव्यासाठी दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांना जोमाने उभं करण्यासाठी मीटिंग घेतली। त्यामध्ये त्यांनी संबोधन केलं आणि संबोधन करताना त्यांनी काही गोष्टी ज्या मांडल्या त्या खरंच म्हणजे लॉजिकली पण आणि म्हणजे समजायला अवघड आहे। मेनली त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याबद्दल किंवा काहीतरी पार्शियलिटी झालेली आहे याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि ते जे निवडणुका झाल्यानंतर उत्तम जानकर असू द्या, रोहित पाटील असू द्या, जे काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना यांच्या उद्धव ठाकरे गट यांच्याकडनं जे काही आरोप करण्यात आले होते ते आरोप पुन्हा आता चर्चेमध्ये आलेले आहेत। जसं राज ठाकरे यांनी जे काही बोलले त्यामध्ये त्यांनी स्पेशली त्यांचे आमदार आहेत पाटील, जे आमदार होते मागच्या टर्म्सला, यावेळेस त्यांचा पराभव झाला, त्यांच्या गावातनं त्यांना जिथे मागच्या वर्षी 1400 मतं होती तिथं एकही मत नाही आणि ते त्यांचंच गाव आहे, मूळ गाव। सो ह्यावरती त्यांनी दृष्टिक्षेप टाकला। अजून शरद पवार गट म्हणजे मेनली त्यांनी बोलताना शरद पवार यांच्यातनं तयार झालेले अजित पवार आणि छगन भुजबळ हे जे बाहेर पडले, अजित पवार गटाला 42 जागा आणि शरद पवार गटाला 10 जागा, म्हणजे हेही त्यांनी नमूद केलं। बाळासाहेब थोरात हे जे 7 वेळा आमदार राहिलेले आहेत, 70-80 हजार 1 लाखाच्या फरकाने जिंकून यायचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते पराभूत झाले नवख्या उमेदवाराकडनं 10 हजाराने। सो ह्या सर्व गोष्टींवरती त्यांनी प्रकाशझोत टाकला। आपणही त्याच्यावरती आधी बोललेलोच होतो, व्हिडिओ बनवलेला होता, परंतु आत्ता ज्या गोष्टी परत येत आहेत त्यामध्ये खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे। कारण शरद पवार यांचे 8 खासदार होते, एका खासदाराच्या मतदारसंघात 6 आमदार, 5 ते 6 आमदार असतात आणि ते 8 खासदार असलेल्या पक्षाला फक्त 10 जागा येतात। यामध्ये त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपासोबत मी एकनिष्ठ, म्हणजे मी जे भाजपाच्या बाजूने जे काही वक्तव्य केले त्याचा कुठेतरी मला फटका बसलेला आहे आणि त्यांनी जे त्यांचे हे होते कार्यकर्ते, त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी एवढंच बोललं की आपल्याला मतदान झालेलं आहे, तुम्ही चिंता करू नका, फक्त आपल्यापर्यंत ते मतदान आलं नाही। ह्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख करून जे काम तुम्ही केलेलं आहे ते ओके आहे, नाउमेद होऊ नका, परत असंच लढा, ज्या पुढच्या निवडणुका येत आहेत त्यामध्ये अशीच कामगिरी करा, काही विषय होणार नाही, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कंट्रोल करू। आता हे जे राज ठाकरे बोललेले आहेत हे बहुतेक आता सगळेजण बोलून झालेलं आहे, विरोधी पक्षातले जे पडले, हसलं म्हणजे जे पडले, जे पराभूत झाले। आणि तसं बघायला गेलं तर खरंच रिझल्ट आपल्याला अजूनही शॉकिंग वाटत आहेत, कारण जे विधानसभेनंतर, कारण लोकसभेनंतर जे वातावरण तयार झालं आणि त्यात फक्त लाडकी बहीण योजना ऍड झाली आणि एवढा जर महाराष्ट्राची जनता मतदान करत असेल तर म्हणजे हे विश्वास बसण्याच्या ही पलीकडे आहे। कारण जिथे 31 जागा लोकसभेमध्ये 31 × 6 जर आपण 5 आमदार जरी पकडले तर 180 आमदारांच्या मतदारसंघाचा कल हा महाविकास आघाडीकडे होता खासदारकीमध्ये, आणि जिथं नरेंद्र मोदी हे पक्ष प्रमुख चेहरा होता निवडणुकीचा, अशा निवडणुकीत 180 मतदारसंघांच्या जागेवरती महाविकास आघाडी पुढे आहे। आणि ह्या ठिकाणी ज्या विधानसभेमध्ये त्याच्या विपरीत म्हणजे जवळपास कुठेच जागा नाही, एवढ्या म्हणजे 5-6 खासदारांच्या मतदारसंघातल्या जागा फक्त निवडून आल्या। कुठे ना कुठे हा डाऊट घेणारा आहेच, प्रत्येकाच्या मनात आहे। जसं राज ठाकरे बोलले की ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस सर्वत्र शांतता होती आणि हे आपण प्रत्येकाने ऑब्झर्व केलेलं आहे। कारण जिंकले आणि हरले, कारण जे जिंकले तेही थोडे धसक्यात होते, त्यांनी वेळ घेतला सेलिब्रेशन करायला, आपण कसं काय जिंकलो, आणि जे हरले
ते तर शेवटी का हारले, कसे हारले याचं चिंतन करतच होते. परंतु नक्कीच काही ना काही गोष्टी ज्या होत्या त्या आता ॲक्सेप्ट केलेल्या आहेत लोकांनी. पण राज ठाकरे यांनी परत एकदा गोष्टींना दुजोरा दिल्यामुळे ते आपण चर्चा करतोय. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आत्ता भाजपकडनं. त्यांनी आता कारभार पुढे चालवावा आणि चांगला चालवावा असंच त्यांना कुठेतरी वाटत असावं. त्यांनी आता कुठेतरी सत्तेचं, आता ऑलरेडी बहुमत आहे 237 जागा त्यांच्याकडे आहेत, प्रचंड बहुमतातलं राज्य सरकार आहे. सो काही ज्या गोष्टी विकासाच्या आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताच्या आहेत त्या त्यांनी कराव्या, ना की आता पक्ष फोडून इकडून तिकडून अजून आमदार खासदार अजून मिळवण्यापेक्षा विकासाच्या कामांवरती जर त्यांनी जास्त फोकस केला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. महाराष्ट्राचंही पुढे भवितव्य चांगलं होईल. काही गोष्टी नवीन युवकांनाही संधी प्राप्त होतील आणि त्यातून महाराष्ट्राचा विकास होईल. तुम्हाला काय वाटतंय ह्या सर्व गोष्टींबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.